छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। आज हम एक कविता सीखेंगे। कविता का नाम है भारत भारती। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವೊಂದು ಪದ್ಯವನ್ನು ಕಲಿಯುತ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಪದ್ಯದ ಹೆಸರೇನು ಅಂದರೆ भारत भारती। यहाँ भारतीयों को एक संदेश दे रहे हैं। वे एक संदेश देना चाहते हैं क्योंकि भारत अंग्रेज़ों के अधीन था, हमें आज़ादी नहीं थी और हम अपने आप को ठीक तरह से नहीं पहचान पाए थे। ನಾವು ಗುಲಾಮತನದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ। ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಸೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ನೀನು ಯಾರು, ನಿನ್ನ ಪೂರ್ವಜರು ಹೇಗಿದ್ದರು, ಇತಿಹಾಸ ಏನು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ತಿಳುವಳಿಕೆ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿರೋ ಒಂದು ಆತ್ಮಾಭಿಮಾನ ಅಥವಾ ಆತ್ಮಗೌರವವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। यहाँ कवि हमें जो आत्मगौरव है, आत्मभाव है, उसे जगाने का प्रयास करते हैं कि सच में हम कौन हैं, हमारी हैसियत क्या है, हम में कितनी शक्ति है, हमारे पूर्वजों की क्या महिमा थी। ये सारी चीज़ें अब हमें सीखने को इस कविता के माध्यम से मिलने वाली है। आइए हम सीखेंगे। अगर आपके पास टेक्स्ट बुक है तो आप उसे देखकर फॉलो कर सकते हैं। हम देखेंगे। शुरू करूँ? यस, भारत भारती। कविता का नाम क्या है? भारत भारती। हम कौन थे, क्या हो गए हैं और क्या होंगे अभी। हम कौन थे, देखिए शुरू में ही बोलते हैं हम कौन थे पहले, अब कौन है पता है हम, लेकिन पहले हम कौन थे, किस तरह थे, क्या हो गए हैं। हमारा इतिहास इतना अच्छा था, गौरवशाली था, लेकिन अब क्या हो गए हैं और क्या होंगे अभी। अगर अभी हमारी हालत ऐसी है तो आने वाले दिनों में हमारी क्या हालत होगी। ನಾವು ಏನಾಗಿದ್ವಿ, ಈಗ ಏನಾಗಿದ್ದೀವಿ, ಮುಂದೆ ನಾವು ಏನಾಗ್ತೀವಿ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ क्या होंगे अभी क्या होने को बाकी रह गया है। ಅಂದರೆ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮತನವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಲ್ವಾ। ಸೊ ಆ ನಮ್ಮತನವನ್ನು ಬಿಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ಬೋದು। ಅಭಿ ಹಮ್ ಗುಲಾಮಿ ಮೇ ಹೈ, ಅಂದರೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಬರ್ತಿದ್ದರಿಂದಾಗಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗಲೇ ನಾವು ಬೇರೆಯವರ ಅಧೀನದಲ್ಲಿದ್ದೀವಿ, दूसरों के अधीन है, तो आने वाले दिनों में हमारी क्या दशा होगी, ಏನು ಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಬೋದು। आओ विचारे आज मिलकर ये समस्याएं सभी, ये सभी हमारे लिए समस्याएं हैं। आओ हे भारती, आप सभी आइए, हम सभी बैठकर मिलकर इन समस्याओं के बारे में विचार करें, उसका कोई समाधान ढूंढे। क्यों, हम क्या थे पहले ये जानना ज़रूरी है। हम में क्या शक्ति है उसे जानने की, परखने की ज़रूरत है। आओ विचारे आज मिलकर ये समस्याएं सभी, ये सारी समस्याएं हैं ना, समस्याओं का समाधान चाहिए। समस्याओं का समाधान ढूंढने के लिए हमें विचार करना पड़ता है, बैठकर बात करनी पड़ती है, तभी कोई ना कोई हल निकलेगा। इसलिए भारतीयों को यहाँ आह्वान दे रहे हैं कि आओ हम सभी मिलकर इस पर विचार करें। यद्यपि हमें इतिहास अपना प्राप्त पूरा है नहीं, यद्यपि हमें अपने इतिहास के बारे में पूरा पता ही नहीं है, अब जो हम सीख रहे हैं ना वह सच्चाई नहीं है। हमारे भारत का गौरव क्या था, तो गरिमा क्या थी, उसके बारे में आज तक हमें ठीक तरह से पता नहीं है। इसलिए कवि कहते हैं आओ पहले हम अपने इतिहास को जानें। इतिहास में हम क्या थे, इसका मतलब है हमारे पूर्वज कैसे थे, उनमें कितना ज्ञान था। आओ पहले हम उसे जान ले। हम कौन थे, इस ज्ञान को फिर भी अधूरा है नहीं। हम कौन थे, उस ज्ञान को जानना है ना। हम अधूरे नहीं थे पहले, अब हम अधूरे हो गए हैं, पूरा ज्ञान नहीं है क्योंकि अब दूसरों के अधीन है, लेकिन पहले हमें पूरा ज्ञान था हमारे पूर्वजों को। आओ हम अपने अधूरे ज्ञान को पूरा कर ले। जो जानकारी आज तक हमें पता नहीं है, ಯಾವ ವಿಷಯ ನಮಗೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೂ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಆ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡೋಣ। ಯಾವಾಗ ನಾವು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ ಆವಾಗ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಬರುತ್ತೆ। ಹಾಂ, हम में भी वही ताकत है, हम दूसरों के अधीन रहने के लिए नहीं है। हमारे पूर्वजों ने साबित करके दिखाया है कि भारत में कितनी ताकत है, भारतीय कितने ताकतवर है और कितना ज्ञान उनमें था। ಇದೆಲ್ಲವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। क्योंकि भारत के इतिहास के बारे में अगर आप जानेंगे तो आश्चर्य में पड़ जाएंगे कि इतना सारा ज्ञान
था फिर भी हम कैसे अंग्रेज़ों के अधीन चले गए, ಹೇಗೆ ಅವರ ನಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಜ್ಞಾನ ಇದ್ರೂ ಭಾರತದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಬ್ರಿಟಿಷರ ಅಧೀನಕ್ಕೆ ಹೋದ್ವಿ ಅಂತ ನಮಗೆ ಒಮ್ಮೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗೇ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪೆಹಲೆ ಹಮ್ ಅಪ್ನೆ ಇತಿಹಾಸ್ ಕೋ ಜಾನೆ, निज पूर्वजों का वह अलौकिक सत्य शील निहार लो। हमारे जो निज पूर्वज थे ना, हमारे अपने पूर्वजों का जो अलौकिक सत्य है, देखिए लौकिक सत्य अलग, अलौकिक तपस्या से तप से प्राप्त करने वाला सत्य, वह कभी ना मिटने वाला सत्य है। उस सत्य को, उनके शील को, उनके स्वभाव को पहले निहार लो, देख लो। उनसे, उनके अच्छे आचरण से, उनके सत्य से, उनके शील से तुम्हें प्रेरणा मिलेगी। ನಿನಗೆ ಅವರಿಂದ ಒಂದು ಪ್ರೇರಣೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಮೊದಲು ನೀನು ಅವರ ಆ ಅಲೌಕಿಕ ಸತ್ಯವನ್ನು ತಿಳಿ. ನಿನ್ನ ಪೂರ್ವಜರಿಂದ, ಬೇರೆ ಯಾರೂ ಬೇಕಿಲ್ಲ, ನಿನ್ನ ಪೂರ್ವಜರು ಹೇಗೆ ಸತ್ಯವಂತರಾಗಿ ಬದುಕಿದ್ರು, ಎಷ್ಟು ಶೀಲವಂತರಾಗಿದ್ದರು, ಅದನ್ನು ಮೊದಲು ತಿಳ್ಕೋ. ಪೆಹಲೆ ಉಸೆ ಜಾನೋ, फिर ध्यान से अपनी दशा भी एक बार विचार लो। जब उनके बारे में जान जाओगे, बाद में अपने बारे में सोचो, वे कैसे थे, अब मैं कैसा हूँ. ಅವರು ಹೇಗಿದ್ದರು, ಈಗ ನಾನು ಹೇಗಿದ್ದೀನಿ, ಅವರ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ಈಗ ನನ್ನ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಕಿಕೊಟ್ಟ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಾನು ಹೀಗೆ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ಇದು ಸರಿನಾ ತಪ್ಪಾ ಅಂತ ನೀನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಕೋ. ಫಿರ್ ಧ್ಯಾನ ಸೆ ಅಪನಿ ದಶಾ, ನಿನ್ನ ದಶೆ, ನಿನ್ನ ಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡು. ಏಕ್ ಬಾರ್ ವಿಚಾರ್ ಲೋ, ಜೋ ಆಜ್ ಅಪನೆ ಅಂದರೆ ಕ್ಯಾ ಸೆ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಾ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ, ಹೇಗಿದ್ದೋ ಹೇಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ. जो आज अपने आप को यूँ भूल हम जाते नहीं, हम तो अपने आप को भूल चुके हैं, है ना. ये तरह ऐसा करना ठीक नहीं है. तो यूँ कभी संताप मूलक चूल हम पाते नहीं. अगर हम अपने आप को नहीं भूलते, अपने इतिहास को नहीं भूलते, तो इतना संताप, इतना दुख का शूल हमें नहीं चुभता. इष्टೊಂದು ದುಃಖ ನಮಗೆ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಈ ದುಃಖ ಆಗೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು, वजह क्या है, हम अपने आप को भूल चुके हैं, अपने इतिहास को भूल चुके हैं. हमारे पुराण पुरुषों को, इतिहास के पुरुषों को, महान व्यक्तियों के योगदान को, उनके त्याग को, उनके सत्य को उनके शील को हम भूल चुके हैं. ಯಾವಾಗ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಿದ್ರೆ ಈ ದುಃಖ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಈಗ ನಮಗೆ ಬರ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಿಸ್ ಭಾಂತಿ ಜೀನಾ ಚಾಹಿಯೇ, ಕಿಸ್ ಭಾಂತಿ ಮರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ. ನೋಡಿ, किस भांति, किस तरह जीना है, किस तरह मरना है. देखिए, जीना कैसे, मरना कैसे, वो भी हमें जानने की ज़रूरत है. हम जानवर नहीं है, जानवरों की तरह पैदा होकर कुछ खा पी कर मर जाए, ऐसा नहीं है. मनुष्य है तो मनुष्यता है हमें. पिछली कविता में आपने ये सब कुछ सीखा है. तो हमें कैसे जीना है और कैसे मरना है, वह उसे पहले सीखना है. सो सब हमें निज पूर्वजों से याद करना चाहिए. ये सब कुछ हम कैसे, अंग्रेज़ों से सीखने की ज़रूरत नहीं है, हम अपने पूर्वजों से सीखेंगे, याद करेंगे. हाँ, जीना इसी का नाम है, इस तरह हमें जीना है. निज पूर्वजों से याद करना चाहिए. पद चिन्ह उनके यत्न पूर्वक खोज लेना चाहिए. उनका पद चिन्ह जिस मार्ग पर वे चले हैं, सत्य के मार्ग पर, शील के मार्ग पर वे चले हैं, उस मार्ग को ढूंढ निकालना है. इसका मतलब है हम गुमराह हो चुके हैं, हम रास्ते से भटक गए हैं, फिर से सड़क पर आना है. इसका मतलब है सही मार्ग को अपनाना है. ಸರಿಯಾದ ದಾರಿಯನ್ನು ನಾವು ಈಗ ಆರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾವ ಮಾರ್ಗ, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಯಾವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆವರಿಬೇಕಾಗಿದೆ. ಯತ್ನಪೂರ್ವಕ ಖೋಜ್ ಲೇನಾ ಚಾಹಿಯೇ, उसके लिए प्रयत्न करना पड़ता है. अपने आप कुछ नहीं मिलता, ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನು ಏನೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. अगर तुम प्रयत्न करोगे, यत्न करोगे तो उसका फल ज़रूर मिलेगा. निज पूर्व गौरव दीप को बुझने ना देना. जो हमारे निज, हमारे अपने पूर्वजों का जो गौरव है, उसे, उस गौरव रूपी दीप को, दिए को बुझने मत देना. वह ज्ञान है, उस ज्ञान को ख़त्म होने मत देना. वही तुम्हारे लिए रास्ता दिखाने वाला है, वही तुम्हारे जीवन में प्रकाश लाने वाला दीप होगा. इसलिए उस दीप को, उस ज्ञान को, उस प्रकाश को कभी मत छोड़ना. ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಆ ದೀಪ, ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಯಾವುದು, ಆ ಹಿರಿಯರು ನಡೆದ ದಾರಿ, ಆ ದಾರಿಯನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. संसार की समरस्थली में धीरता धारण करो. संसार एक समरस्थली है,
यही एक जंग है, आपको पता है, यहाँ लड़ना पड़ता है। लड़ने से ही हम जीवन में आगे बढ़ सकते हैं। इस समरस्थली में धीरता, अगर अब में धीरता, धैर्य नहीं है, युद्ध में लड़ने वाले सैनिक में अगर धैर्य नहीं है, वह युद्ध में हार जाता है या मर जाता है या युद्ध भूमि से लौट पड़ता है। लेकिन हम ऐसे कायर नहीं है, उस धीरता को अपनाओ। समरस्थली में, इस संसार रूपी समरस्थली में धीरता को धारण करो। धैर्य साहस से, लक्ष्मी बोलते हैं ना, धैर्य धारण करो। चलते हुए निज इष्ट पथ में संकटों से मत डरो। इष्ट पथ पर, जिस ಮಾರ್ಗ पर तुम चाहो उस मार्ग पर तुम जा सकते हो। ಯಾವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ, ಯಾವುದು ನಿನಗೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತೆ ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗು। उस मार्ग पर जाते समय संकटों का सामना करना पड़ता है, कष्टों का सामना करना पड़ता है, मुश्किलें आती है तुम्हारी राह रोकने के लिए। ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ಬೋದು ನಿನ್ನನ್ನು ತಡೆಯೋದಕ್ಕೆ, लेकिन कभी मत अपने आप को वहीं पर रोको मत, आगे बढ़ो, ಮುಂದೆ ಹೋಗು, ಮುಂದುವರಿಬೇಕು। ಕಷ್ಟों से कभी नहीं डरना चाहिए, संकटों से नहीं डरना चाहिए। ನೋಡಿ, ಸಮಸ್ಯೆ ಬಂತು ಅಂದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಹೆದರಿ निलबार्दो, क्योंकि हर एक समस्या का समाधान है। वो समाधान कब मिलेगा? जब हम प्रयत्न करेंगे, डरेंगे नहीं, धैर्य के साथ आगे बढ़ेंगे। ಮುಂದೆ ಬರೆಯೋದೇ ಜೀವನ, ಹಿಂದೆ ಏನು ನಾವು ಹಿಂದೆ ಬರ್ತೀವಲ್ಲ ಅದು ಮರಣ। ಅಂದು ಹಿಂಜರಿಕೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಬೇಡ, धैर्य से अपना काम करो। जीते हुए भी मृतक सम रह कर ना केवल दिन भरो। जीते समय भी मृतक के समान, ಅಂದರೆ ಒಂದು ಜೀವವಿಲ್ಲದ ವ್ಯಕ್ತಿಯ ಥರ ಯಾಕೆ ನೀನು ಬದುಕ್ತೀಯಾ? ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿ ಕುಚ್ ಬಿ ಫಾಯ್ದಾ ಮೃತಕ ಸಮ ರಹಕರ್ ನಾ ಕೇವಲ್ ದಿನ್ ಭರ್ನಾ। ಅಯ್ಯೋ ಅಷ್ಟು ಆಯಿತು, 50 ಆಯಿತು, 60 ಆಯಿತು, 70 ಆಯಿತು, ಬರೀ ವರ್ಷಗಳನ್ನು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಏನೂ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ। ಮೃತಕ್ ಕಿ ತರಹ ಜೀನಾ ನಹಿ ಚಾಹಿಯೇ, ಜೀನಾ ಹೈ ತೋ ಕಿಸ್ ತರಹ ಜೀನಾ ಹೈ ಅಪ್ನೆ ಪೂರ್ವಜೋಂ ಸೆ ಸೀಖೋ। ಹೇಗೆ ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಕಲಿ, ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲರೂ ಏನೋ ಕತ್ತೆನೂ ಬದುಕುತ್ತೆ ನಾವು ಬದುಕ್ತೀವಿ ಅಂತ ಆಗಬಾರ್ದು। ಹಮ್ ಜಾನ್ವರ್ ನಹಿ ಹೈ, ಹಮ್ ಮನುಷ್ಯ है। मनुष्य हो, मनुष्य की तरह जियो। वह वीर बनकर आप अपनी विघ्न बाधाएं, तुम खुद वीर बनो। अपनी बाधाएं खुद हर लो। ಬೇರೆಯವರು ಬಂದು ನಿನ್ನನ್ನು, ಸೇವಿಯರ್ ಬಂದು ನಿನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡ್ತಾನೆ, ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇಡ, ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ನೇ ಬೇಡ। ತುಮ್ ಅಪ್ನಿ ಶಿಲ್ಪಿ ಖುದ್ ಹೋ, ನಿನ್ನ ಶಿಲ್ಪಿ ನೀನೇ, ನಿನ್ನ ಉದ್ಧಾರ ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲೇ ಆಗುತ್ತೆ। ಬೇರೆಯವರು ಬಂದು ನನ್ನನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾಯಬೇಡಿ, ಬೇರೆಯವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾಯಬೇಡಿ। ಸುಧಾರಣೆಯ ಅಗತ್ಯವೇ ಇಲ್ಲ। ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಉನ್ನತಿ ಆಗುತ್ತೆ, ಸುಧಾರಣೆ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ನೀವೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಾ, ತಬ್ ದೂಸರೋं की ज़रूरत ही नहीं ಪಡೆಗಿ। ಬೇರೆಯವರಿಂದ ಬದಲಾಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ, ನಾನು ಬದಲಾಗಬೇಕು, ಮುझे बदलना है, इस ज़िंदगी में आगे बढ़ना है, धैर्य के साथ काम करना है। तो ಈ ಥರದ ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು तगड़ी, जीवन में आप हमेशा आगे बढ़ेंगे। ये सब कुछ संदेश, ये सारा संदेश हमें कहाँ से मिलेगा? हमारे पूर्वजों से मिलेगा। इसीलिए तुम अपने इतिहास को पहले जानो। कवि ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ನೀನು ನಿನ್ನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಮೊದಲು ತಿಳಿ। तुम क्या थे, क्या हो गए हो, क्या होगे। ನೋಡಿ, ಏನಾಗಿದ್ದೆ, ಈಗೇನಾಗಿದೆಯಾ, ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತೀಯಾ ತಿಳ್ಕೊಬೇಕಲ್ವ ನೀನು। ತಿಳಿದರೆ ಮಾತ್ರ ನಿನಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೇಗೆ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಪಾಠ ಸಿಗುತ್ತೆ। ಪ್ರಾಚೀನ ಹೋ ಕಿ ನವೀನ ಛೋಡೋ ರೂಢಿಯಾँ जो हो बुरी। कभी कभी हम बोलते हैं प्राचीन सारी रूढ़ियाँ ठीक है, ऐसा नहीं है। प्राचीन रूढ़ियाँ, उनमें भी कमियाँ थी। अगर कोई भी रूढ़ी हो, कोई भी आचरण हो, अगर वह ठीक नहीं है इस ज़माने के लिए, आज के दिन में अगर वह ठीक नहीं है, उन ರೂಢಿಯೋं को त्याग दो। ಆ ಆಚರಣೆಗಳನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡು, ಅದನ್ನು ನೀನು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇನಿಲ್ಲ, ನಾವು ಅದನ್ನು ಅನುಸರಿಸಬೇಕು ಅಂತ ಏನಿಲ್ಲ। ಯಾವುದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅದು ಹೊಸದಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಹಳೇದಿರ್ಬೋದು। ಅಪ್ಪ ಹಾಕಿದ ಆಲದ ಮರ ಅಂತ ನೀನು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ। ಹೊಸದೇನಿದೆ ಸರಿ ಇದೆಯಾ ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ಹಳೇದೇನಿದೆ ಸರಿ ಇದೆಯಾ ಫಾಲೋ ಮಾಡಿ। ಹಳೇದ್ರಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಬಿಡಿ, ಹೊಸದ್ರಲ್ಲಿ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಬಿಡಿ। ಸಿರ್ಫ್ ಅಚ್ಚಾಯಿ ಕೋಲೋ, ಅದಕ್ಕೆ ಹಂಸ ಕ್ಷೀರ ನ್ಯಾಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಯಾವ ರೀತಿ ಹಾಲನ್ನು ಮಾತ್ರ ಕುಡಿಯುತ್ತೆ ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಟು, ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಕೆಟ್ಟದನ್ನೆಲ್ಲ छोड़ दीजिए। जो ठीक नहीं है तो हानिकारक है उसे छोड़ दीजिए। बनकर विवेकी तुम दिखाओ हंस जैसी चातुरी। तुम विवेक से काम लो। ನಿನಗೆ ವಿವೇಕ ಇದೆಯಲ್ಲ, ತುಮ್ಮೆ जो ವಿವೇಕ है ना, ಆ ವಿವೇಕದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡು। ಯಾವುದು ಸರಿ, ಯಾವುದು ಹಂಸದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಗ್ರಹಿಸಬೇಕು, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಬಿಡಬೇಕಾಗಿದೆ। प्राचीन बातें ही भली है, यह विचार अलीक है। प्राचीन सारी बातें,
ಭಲಿಹೆ ಟೀಕೆ ಹಳೆಯ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಒಳ್ಳೆಯದು, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಒಳ್ಳೆಯದು. ಯಹ ಅಲೀಕ್ ಲೀಕ್ ಸೆ ಹಟ್ಕರ್ ಹೇ, ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೇ ಯಹ ಠೀಕ್ ನಹಿ ಹೇ. ಪ್ರಾಚೀನವಾದ ಎಲ್ಲವೂ ಸರಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಕೋಯಿ ಬಿ ನಹಿ ಕೆಹತಾ, ಅಗರ್ ಕೋಯಿ ಐಸಾ ಕೆಹತಾ ಹೇ ತೋ ವಹ ಗಲತ್ ಫಹಮಿ ಮೇ ಹೇ. ಆ ಥರ ಇರೋ ಹಾಗಿಲ್ಲ. ಯಾವುದು ಹಿಂದೆ ಒಳ್ಳೇದಿರಲಿಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾವು ಬಿಡಬಹುದು. ಜೈಸಿ ಅವಸ್ಥಾ ಹೋ ಜಹಾ ವೈಸಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಠೀಕ್ ಹೇ. ಎಲ್ಲಿಗೆ ಯಾವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತೋ ಅದೇ ಕರೆಕ್ಟ್. ಆಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಅದು ಸರಿ ಇರಬಹುದು, ಲೇಕಿನ್ ಆಜ್ ಕೆ ज़माने में वो ठीक नहीं है. तब के लिए वो ठीक था, उनके लिए वो ठीक था, उनका जीवन ऐसा था, वे उस तरह का जीवन जी रहे थे. लेकिन आज जीवन बदल गया है, आज परिस्थितियाँ बदल गई है. आज के ज़माने के लिए वो सारी रूढ़ियाँ कभी ठीक नहीं बैठ सकती, तो उसे छोड़ दो. पृथ्वी पवन नभ जल अनल सब लग रहे हैं काम में. पृथ्वी हो धरती वायु आसमान जल आग सब अपना अपना काम कर रहे हैं. कोई ऐसे आलसी बनकर नहीं बैठे हैं. ಎಲ್ಲವೂ ಪ್ರಕೃತಿ, ಇಡೀ ಪ್ರಕೃತಿ ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ತಾನು ಚಾಚೂ ತಪ್ಪದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. लगातार अपना काम करते आ रहे हैं. फिर क्यों तुम ही खोते समय हो व्यर्थ के विश्राम में. तुम अपना समय क्यों खो रहे हो. व्यर्थ के विश्राम, एक व्यक्ति के लिए विश्राम जितना चाहिए आराम उतना ही काफ़ी है. अगर उससे ज़्यादा हो तो आप तुम आलसी बन जाओगे. ನೀನು ಆಲಸಿ ಆಗಿಬಿಡ್ತೀಯ. ನಿನ್ನ ಆಲಸ್ಯ ದೂರ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಇರ್ಬೋದು, ಗಾಳಿ ಇರ್ಬೋದು, ಅಗ್ನಿ ಇರ್ಬೋದು, ಆಕಾಶ ಇರ್ಬೋದು, ತನ್ನ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ವೈಸೆ ತುಂಬಿ ಅಪನಾ ಕಾಮ್ ಕರೋ. ನೀನು ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡು. ಆಲಸ್ಯಕ್ಕೋ ದೂರ ಕರ್ ದೋ. आलसीपन जो है ना उसे दूर कर दो अपने से. बीते हजारों वर्ष तुमको नींद में सोते, हजारों वर्ष ऐसे ही ऐसी कई पीढ़ियाँ गुजर गई सोते सोते. ಅಂದರೆ ನೀನು ನಿದ್ದೆಯಲ್ಲೇ ಶತಮಾನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಳೀತಾ ಇದೆಯಾ. ಬೇಡ, ಈ ಥರದ ಜೀವನ ಬೇಡ. तुम इसलिए नहीं पैदा हुए हो, तुम्हारा जन्म इसके लिए नहीं हुआ है, सोने के लिए नहीं, आराम लेने के लिए नहीं, कुछ कर दिखाने के लिए तुम्हारा जन्म हुआ है. बैठे रहोगे और कब तक भाग्य को रोते हुए. तुम अपने भाग्य को मत रो. अयो मेरे भाग्य में ऐसा लिखा है, मेरा भाग्य ही ठीक नहीं है, ಹಣೆ ಬರಹ ನನ್ನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನನಗೆ ಅದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ನನಗೆ ಆ ದೋಷ ಇದೆ, ಈ ದೋಷ ಇದೆ. ಅದನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಗೋಬೇಡ. ಅಗರ್ ತುಮ್ प्रयत्न करोगे कोशिश करोगे तब तुम्हारे सारे दोष मिट जाएंगे. अगर तुम कुछ नहीं करोगे तो सारा दोष तुम पर आ जाएगा. तब हम दूसरों पर आरोप लगाएं कि इसके कारण ऐसा हुआ, उसके कारण ऐसा हुआ, मेरा यही भाग्य ही ठीक नहीं है. ಬೇಡ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಡಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಅಸಫಲತೆಗೆ ಬೇರೆಯವರ ಮೇಲೆ ದೋಷ ಹಾಕ್ತೀರಾ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಉದ್ಧಾರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಅಸಫಲತೆಗೆ, ನಿಮ್ಮ ಫೇಲ್ಯೂರ್ಗೆ ನೀವೇ ಕಾರಣ, ನಿಮ್ಮ ಗೆಲುವಿಗೂ ನೀವೇ ಕಾರಣ ಆಗಬೇಕು. ಸೋಲಿಗೆ ಹೇಗೆ ನೀವು ಕಾರಣನೋ ಬೇರೆಯವರು ಆಗೋದಿಲ್ವೋ, ನಿಮ್ಮ ಗೆಲುವಿಗೂ ನೀವೇ ಕಾರಣ ಆಗ್ತೀರಾ. ಆ ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಆ ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಬರಬೇಕು. अपने आप में वो सुधार चाहिए. जब अपने आप में यह सोचेंगे कि हाँ मैं अगर मुझे जीतना है तो कोशिश मुझे ही करनी है, तो आपके लिए जीत पक्की है. अगर आप कहेंगे कि मेरी हार हुई उसकी वजह से, तो आप कभी ज़िंदगी में जीत नहीं सकेंगे. बैठे रहोगे कब तक भाग्य को, और अपने भाग्य को रोकने से कुछ मिलेगा क्या. नहीं, तुम अपने भाग्य को भी बदल सकते हो. ನಿನ್ನ ಭಾಗ್ಯವನ್ನೇ, ಹಣೆ ಬರವನ್ನೇ ನೀನು ಬದಲಾಯಿಸಬಹುದು. ಉತनी ताकत तुम में हो क्योंकि तुम उस भगवान की संतान हो. भूलो ना ऋषि संतान हो अब भी तुम्हें यदि ध्यान हो. अगर थोड़ा भी तुम्हें ध्यान है तो एक बार सोच लो तुम उस ऋषि की संतान हो. ಗೋತ್ರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಈಗಲೂ ನೋಡಿ, ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರ, ಪಸ್ತಂಭ ಸೂತ್ರ ಅಂದ್ರೆ ಆ ಮುನಿಯ ಸಂತಾನದಿಂದ ನಾವು ಬಂದಿರೋದು ಅಂತಹ ಮಹಾನ್ ಮುನಿಗಳು, ಋಷಿ ಮುನಿಗಳ ಸಂತಾನ ನಾವು. ಅಂದರೆ ಆ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇದ್ದೀವಿ ಅಂದಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆ ಕಾಯರತ ಕ್ಯೂ ಹೇ ಹಮ್ಮೆ, ಆ ಹೇಡಿತನ ಯಾಕೆ ಬೇಕು, ಯಾಕೆ ಆಲಸ್ಯ ಬೇಕು. ಒಮ್ಮೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡಿ, ಒಂದೊಂದು ಪದ್ಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಬದಲಾಯಿಸ್ಬೋದು. ಆಪ್ಕಿ ಜಿಂದಗಿ ಬದಲ್ ಸಕ್ತಿ ಹೇ ಕವಿತಾ. भूलो ना ऋषि संतान हो अब भी तुम्हें यदि ध्यान हो, तो विश्व को फिर भी तुम्हारी शक्ति का कुछ ज्ञान हो. विश्व को तुम्हारी शक्ति का ज्ञान दिखाओ. तुम में भी जो शक्ति है ना उसे दिखाओ. जो शक्ति है मैं ही दिखाऊंगा, ऐसा नहीं होगा. अपनी शक्ति को दिखाना पड़ता है, क्योंकि दुर्बलों को या जो बुरे लोग हैं उनको दूर करने के लिए अपनी शक्ति को दिखाने की ज़रूरत है. ನೀವೇನೋ ಅನ್ನೋದನ್ನು ತೋರಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಪ್ರೂವ್ ಯುವರ್ ಸೆಲ್ಫ್.
ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, हम में भी वो ताकत है, हम में भी वो शक्ति है, हम में भी वो काबिलियत है, हम भी करके दिखा सकते हैं। हमारे पूर्वज ऐसे थे, हम उनकी संतान है, उनकी परंपरा में है, क्या हमसे नहीं होगा? हम उनसे भी अच्छा करके दिखाएंगे, उस मार्ग पर हम आगे बढ़ेंगे, ऐसा सोचो। तो विश्व को फिर भी तुम्हारी शक्ति का बनकर अहो, फिर कर्मयोगी वीर बड़भागी बनो। अगर तुम कर्मयोगी बनोगे, कर्म करो, फल की चिंता मत करो। भगवान कृष्ण ने भी यही कहा है ना, फल करो, फल की चिंता मत करो। अगर तुम्हारा कर्म अच्छा रहेगा तो उसका फल अच्छा ही मिलेगा। तो सोचने की क्या, अगर तुम फल के बारे में सोचोगे तो उतना समय बर्बाद हो जाएगा। अगर वही समय तुम कर्म करने के लिए लगाओगे तो तुम्हारा कर्म बेहतर होगा और फल भी बेहतर मिलेगा। तो फिर कर्मयोगी बनो, इसीलिए हमें कर्मयोगी बनने की ज़रूरत। वीर बड़भागी बनो, तुमसे बड़ा भाग्यशाली और कोई नहीं है। वीर बनो, भाग्यशाली बनो, अपने भाग्य पर रो मत। परमार्थ के पीछे जगत में स्वार्थ के त्यागी बनो। परमार्थ के बारे में, दूसरों की भलाई के बारे में सोचो और स्वार्थी मत बनो। दूसरों के लिए जीना सीखोगे, जीने लगोगे तो तुम्हारा जन्म सार्थक होगा, तुम्हारा मरण भी सार्थक होगा। इस प्रकार कवि हमारे आत्मगौरव को बढ़ाना चाहते हैं। तो ಈ ಪದ್ಯ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ। ಈ ಪದ್ಯ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದರೆ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಜೊತೆ ಇದನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ। ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಈಗಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಧನ್ಯವಾದ।